दहशतवाद विरोधी पथकानं 3 दिवसांपूर्वी अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये टाकलेल्या छाप्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यात। ज्या संशयितांच्या घरांवर छापे टाकले ते सर्व तरुण हे अति उच्च शिक्षित आहेत। हे तरुण देशभरातील काही टेररिस्ट मॉडेलच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। गेल्या 6 महिन्यांपासून या तरुणांच्या संशयास्पद कारवायांकडे एटीएसचं लक्ष होतं। छापा टाकण्यात आलेले तरुण दहशतवाद्यांचे की पर्सन होते। त्यांच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये मोठ्या भरतीची योजना होती। यवतमाळमध्ये 14 आणि अहिल्यानगरमध्ये 60 ठिकाणी एटीएसच्या पथकांनी कारवाई केली आहे। प्रत्येक पथकाच्या कारवाईत वेगवेगळी निरीक्षणे नोंदवली गेली आहेत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तरुणांचा इंटरेस्ट पाहून त्या पद्धतीने त्यांचं ब्रेन वॉशिंग होत असल्याची माहिती आता या तपासात समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश अलोणे आपल्या सोबत आहेत। उमेश, अत्यंत धक्कादायक अशी ही सगळी माहिती आहे। नेमकं काय मॉड्यूल होतं एटीएसच्या तपासामध्ये, नेमकी काय माहिती समोर आली आहे? माधवी, निश्चितच हे एटीएसचं जे यश आहे महाराष्ट्र एटीएसचं फार मोठं यश म्हणावं लागेल। कारण महाराष्ट्रात एक टेररिस्ट मॉड्यूल जे आहे ते पुढच्या काही काळामध्ये अस्तित्वात आणण्याची एक मोठी योजना जी आहे ती काही अतिरेकी संघटनांची होती आणि मात्र हेच टेररिस्ट मॉड्यूलच्या जन्माला येण्याआधी महाराष्ट्र एटीएसने त्याला उद्ध्वस्त केलं असं म्हणता येईल। याची एक मोड्स ऑपरेंडी जर पाहिली आपण माधवी, तर एक अतिउच्च शिक्षित जे तरुण आहेत एका विशिष्ट समाजातले त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं आणि फक्त मोठे मेट्रो सिटीज नाही तर ग्रामीण महाराष्ट्रातले तरुण जे आहे यांच्यावर लक्ष जे आहे ते या संघटनांनी केंद्रित केलं आहे। त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या काही तरुणांची जी भरती आहे ती अतिरेकी संघटना अतिरेकी कारवायांमध्ये करण्याचा जो मानस आहे तो होता आणि पुसद आणि अहिल्यानगरमध्ये जी कारवाई झाली या कारवाईत काही मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि हे जे छापे टाकण्यात आलेले आहेत हे छापे जे की पर्सन आहे या टेररिस्ट मॉड्यूलमध्ये पुढच्या काळात काम करणार होते त्यांच्या घरावर हे छापे टाकण्यात आलेले आहे। त्यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहे। हे सर्व तरुण जे आहेत ते शिक्षित आणि अतिउच्च शिक्षित तरुण जे आहेत हे होते। या छाप्यामध्ये अनेक धक्कादायक काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। या तरुणांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या तरुणांना जे आहे ते दहशतवादी कारवायांमध्ये गुंतवण्याचा एक मोठा प्लान जो होता तो प्रत्यक्षात आणण्याचा मानस जो होता आणि माधवी, याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या घटकातले हे तरुण जे होते काहींची परिस्थिती गरिबी होती, काहींना शिक्षणात करिअर करायचं तर काहींना खेळामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये प्रत्येकाचा इंटरेस्ट पाहून त्यानुसार या तरुणांचं ब्रेन वॉशिंग करण्याचं जे आहे ते या की पर्सनच्या माध्यमातून करण्याचं ठरलं होतं। गरीब असणारे जे तरुण आहेत त्यांना पैशाचं आमिष दाखवलं गेलं, काही नोकरी जे शिक्षण घेत आहेत त्यांना चांगल्या नोकरीचं आमिष दाखवलं गेलं आणि या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट एक निर्माण केला आणि त्या माध्यमातून त्यांचं जे आहे ते ब्रेन वॉशिंग करण्याचं काम सातत्याने सुरू होतं। गेल्या 6 महिन्यांपासून ही कुणकुण जी आहे ती एटीएसला लागली होती आणि या सर्व तरुणांच्या कारवायांवर जे आहे ते एटीएसचं लक्ष होतं आणि आता जी छापेमारी झालेली आहे त्यातून फार मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। पुढच्या काळातलं एक महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राला या मॉड्यूलचं कॅपिटल करण्याचा जो मानस आहे ते काही संघटनांचा आहे आणि या संघटनांचा हा मानस जो आहे तो महाराष्ट्र एटीएसनं हाणून पाडलेला आहे। आणि सर्वात सरतेशेवटी एक महत्वाची गोष्ट जी आहे अहिल्यानगरचं जे जिथं छापे झालेले आहेत अहिल्यानगरचं एक महत्वाचं आहे की अहिल्यानगरमध्ये लष्कराचं मोठं तळ आहे आणि अहिल्यानगर जे आहे ते नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या सर्व ठिकाणी मध्यवर्ती ठिकाण आहे। या ठिकाणच्या जास्तीत जास्त तरुणांची भरती करून या मोठ्या शहरांमध्ये काही पुढच्या काळात घातपात आणि दहशतवादी कारवाया करण्याचा मानस या लोकांचा होता का हा प्रश्न या माध्यमातून निर्माण झालेला आहे। ही सर्व छापेमारी झालेली असताना अद्यापही कुणाला अटक करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच या संदर्भात मोठी धरपकड जी आहे ती होऊ शकते आणि महाराष्ट्रातलं एक मोठं जे टेररिस्ट मॉड्यूल जे आहे या माध्यमातून काय पुढच्या काळात करणार होतं हे समोर येऊ शकतं आणि महाराष्ट्रातलं एक मोठं टेररिस्ट मॉड्यूल जे जन्माला येणार होतं ते महाराष्ट्र एटीएसने जे आहे ते उद्ध्वस्त केलंय असं म्हणता येईल माधवी। नक्कीच हा सगळा प्रयत्न महाराष्ट्र एटीएसनं हाणून पाडलेला आहे, मात्र जी खळबळजनक माहिती समोर येते त्या अनुषंगानं एटीएस आता पुढे काय कारवाई करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। उमेश, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।